नमस्कार मंडळी. वांग म्हटलं की डोळ्यासमोर येतो मसाला वांग, भरलं वांग, खाराचं वांग. पण आज आपण सगळ्यांपेक्षाही वेगळा असा वांग्याचा पदार्थ बनवतोय. चव इतकी जबरदस्त आहे की सगळेच अगदी मागून मागून खातील. रेसिपी छान सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. त्यासाठी इथं मी 2 ताजी लांबट अशी वांगी घेतलेली आहेत. हे बघा, ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आहेत. तर सर्वात आधी आपण ह्या वांग्याचे काप करून घेऊया. तर वांग्याचे आपल्याला असे उभे काप करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. इथे तुम्ही बघू शकता, मी एका वांग्याचे 4 काप करून घेतलेले आहेत. हे बघा, आपण आता याचा देठ कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता, आपल्या दोनही वांग्याचे छान असे काप करून झालेले आहेत. आपण आता हे वांगी भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे. आता यावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल आपल्याला खूप लावायचं नाही, थोडंसंच लावून घ्यायचं आहे. तव्याला आपलं छान तेल लावून झालं की यामध्ये आपल्याला वांग्याचे काप ठेवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने. वांग्याचे काप आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीयेत, तर 1 ते 2च मिनिटं याला भाजून घ्यायचेत, म्हणजे आपली ही वांगी छान अशी मऊसूद होतील. वांग्याचे काप एका बाजूने छान असे भाजून झाले की याला आपण पलटी करून घेऊया. एक ते 2 मिनिटे झालेली आहेत आणि आपले हे वांग्याचे काप भाजून छान असे मऊसूद झालेले आहेत. आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेऊया. वांग्याचे काप आपले ताटामध्ये काढून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. आता याच तव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे तीळ यामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर हे तीळ आणि खोबरं आपल्याला सोनेरी रंगावरती छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे. त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील. ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा. तर इथे तुम्ही बघू शकताय, आपलं तीळ आणि खोबरं छान असं सोनेरी रंगावरती भाजून झालेलं आहे. आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. तर आपलं तीळ आणि खोबरं छान असं थंड झालेलं आहे. आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला मुठभर कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर 7 ते 8 लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या. अर्धा इंच आलं. त्यानंतर 1 कांदा उभा असा चिरून घेतलेला आहे, यामध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरवरती याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता, आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे. हे बघा, इतकं बारीक मी फिरवून घेतलेलं आहे. थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया. त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल आपलं छान गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं यात घालायची आहेत. त्यानंतर तयार केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर हे वाटण आपल्याला तेलामध्ये 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. एक मिनिटानंतर यामध्ये आपल्याला 1 टोमॅटोची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे.
आहेत. आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया. 1 चमचा काळा मसाला यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा धनेपूड. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असे परतून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या मसाल्याला साईडने असं तेल सुटलेलं आहे. म्हणजे आपला हा मसाला छान असा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे. म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालते. पाणी शक्यतो आपल्याला गरमच घालायचं आहे म्हणजे भाजीला चव छान येते. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं मिक्स करून झालं की ह्या ग्रेव्हीला छान अशी उकळी आणायची आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आपण आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा. त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला थोडं करूनच घालायचं आहे. हे छान मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाहीये. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचंय. त्यानंतर थंड झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपले हे वांग्याचे काप छान असे मऊसूत झालेले आहेत. हे बघा आपण आता याचे रोल तयार करून घेऊया. त्यासाठी 1 काप मी पोलपाटावर ठेवून घेतलेला आहे. आता यावरती आपल्याला बेसन पिठाचं मिश्रण लावून घ्यायचंय. मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचंय. हे बघा मिश्रण लावून झालं की याची आपल्याला गुंडाळी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या गुंडाळ्या तयार करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय आपल्या सगळ्या वांग्याच्या गुंडाळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये सोडून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ग्रेव्हीला देखील छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला गुंडाळ्या सोडायच्या. गुंडाळ्या आपल्या ग्रेव्हीमध्ये सोडून झाल्या की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि यावरतीच आपल्याला ह्या गुंडाळ्या 5 ते 6 मिनिटं छान अशा शिजवून घ्यायच्या. 5 ते 6 मिनिटांनंतर यावरचं आपल्याला झाकण काढायचं आहे. त्यानंतर ही भाजी आपल्याला एकदा छान अशी हलवून घ्यायची आहे. वांग्याचे काप आपण अगोदरच भाजून घेतले होते त्यामुळे ही भाजी शिजायला फार वेळ लागत नाही. आपली ही भाजी छान अशी मऊसूत शिजून झालेली आहे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, शिवाय वेगळी आहे. नक्की करून बघा.
तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल। धन्यवाद।